रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। Hello, welcome to Ramayana with Sadipa season 4. This season is going to be very special because this season is for Sundarkanda, which is the epitome of entire Ramayana. हनुमंतांनी ज्याप्रमाणे समुद्र किनाऱ्यावरनं उडी मारून समुद्र पार केला आणि श्रीलंकेत प्रवेश केला, तसंच आता our air journey is from Mumbai to Chennai and Chennai to Colombo. Book flights through Air India. Air India ची विशेष नमूद करावीशी गोष्ट म्हणजे we had amazing food for both the flights, domestic as well as the international flights. कामादिदोषरहितं गुरुमान संचार अतुलित बलधामं हेमशैलावधेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। जावमंत के वचन सुहाए सुनि हनुमंतु हृदय अति भाए तब लग मोहि परख्यहु तुम भाई सही दुख कंदु मूल फल खाई जब लगिया बहु सीता आता आपण आहोत श्रीलंकेच्या इंटरनॅशनल कोलंबोच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला। सीझन मध्ये आपण बघणार आहोत श्रीलंकेची पूर्ण 8 ते 9 दिवसांची इटनरी। कुठे कुठे जाल, प्रत्येक डे वाईज तुम्हाला साधारण खर्च कसा येईल, कुठल्या ठिकाणची तिकीट किती आहेत, टायमिंग त्याचं काय आहे आणि त्या स्पॉटला जायला आपल्याला किती वेळ साधारण बाजूला काढून ठेवायला लागेल। काही ठिकाणं एकदम ऑफबीट आहेत, त्या ऑफबीट ठिकाणाला आपण जाणार आहोत आणि आमचा जो अनुभव आहे तो तुम्हाला आम्ही तसाच्या तसा शेअर करू, चांगला वाईट सगळा। त्याबरोबरच ह्या वेळेला आम्ही जिथे जिथे राहिलो ना त्या हॉटेलच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि त्याचे रिव्ह्यूज मी booking.com वर दिलेले आहेत। कुठे कुठे काय काय खाता येईल, स्पेशली व्हेज खाणं कुठे चांगलं मिळालं, आम्हाला कसं कसं इथल्या सगळ्या टेस्ट ट्राय करता आल्या हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करू। या सगळ्यांबरोबरच आपण बघणार आहोत रामायणातल्या अतिशय रोचक आणि रंजक अशा खऱ्या घडलेल्या कथा आणि त्या कथा आपण नेहमीप्रमाणे जगणार आहोत, त्याची अनुभूती घेणार आहोत। चला तर मग जाऊया आपण। के राजा से रानी मिले थे कहाँ कहानियों के नगर में तुम्हें लेके जाऊं अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं अगर तुम कहो। कोलंबो एअरपोर्टहून आम्ही लगेचच निघालो आणि डे 1ला आम्ही चिलावला आलो। कोलंबोला आम्ही आत्ता थांबत नाही आहोत, आपण रिटर्न जर्नी म्हणजे आपले जे शेवटचे 2 दिवस आहेत दॅट वी विल स्पेंड इन कोलंबो। त्याचं रिझन पण मी त्या एपिसोडमध्ये सांगेन। नाउ चिलाव इज ऑलमोस्ट 2 hours अवे बाय ड्राईव्ह फ्रॉम कोलंबो। आपण आता दिस इज डे 1 आणि सगळ्यात पहिले आपण आलो आहे ते आहे मानावरी टेम्पल। मानावरी कोविल शिवम असं नाव आहे ह्याचं। हे रामबापांनी बांधलेलं शंकराचं मंदिर आहे। म्हणजे जसं भारतामध्ये रामेश्वरम आहे तसंच श्रीलंकेमध्ये मनावरी म्हणून आहे आणि म्हणूनच ह्या जागेला रामलिंगम असं म्हणतात। म्हणजे रामाच्या नावाने जी 2 शिवलिंग आहेत त्यापैकी हे एक आहे आपल्या भारतात रामेश्वरम आणि एक आहे रामलिंगम।
उपासक संग दोनों का नाम जपो। सुंदरकांडाच्या अख्ख्या आमच्या सीझनमध्ये किंवा सुंदरकांडामध्ये जे काही आम्ही सांगू किंवा जे काही मी सांगेन त्यातलं एकही काही माझं नाही, हे सर्व आमचे सद्गुरू श्री अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आमचे अनिरुद्ध बापू यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला ही सगळी माहिती कळली। सगळ्यात छान म्हणजे सुंदरकांडाबद्दल गोडी निर्माण झाली आमच्या मनात। आता बघूया सुंदरकांड का महत्वाचं आहे। असं बघायला गेलं तर रावण वध हे सगळ्यात महत्त्वाची घटना आहे, कारण त्यासाठी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता। पण ते बघितलं तर आमच्या सामान्य माणसांचा त्याच्याशी प्रत्यक्ष असा संबंध येत नाही, कारण रावणाशी युद्ध हा आमचा रामच करणार आहे। पण माझा राम हा जेव्हा रावणाच्या वधासाठी तयार होतो तेव्हा ॲज अ वानर सैनिक मी काय काय केलं पाहिजे, हाऊ शुड आय बी अ साचार वानर सैनिक, हे ज्या कांडामध्ये वर्णन आहे ते वर्णन म्हणजे सुंदरकांड। आपण कसं वागावं किंवा आपण भक्तिगंगेत कसं पुढे जावं ह्याचं वर्णन म्हणजे सुंदरकांड। पण आता आलोय मुन्नेश्वरम टेम्पलला, आणि मुन्नेश्वरम देवस्थान म्हणजे हे देवस्थान आहे आपल्याला माहिती आहे की रावणाच्या हत्यानंतर प्रभू रामचंद्रांना सुद्धा ते देव असले प्रत्यक्ष तरी सुद्धा कर्माच्या अटळ सिद्धांतानुसार त्यांना ब्राह्मण हत्येचं पाप त्यांच्या मागे लागलं होतं, आणि ते जेव्हा त्यांच्या मागे पाप लागलं तेव्हा ते पुष्पक विमानातून जात असताना ज्या वेळेला ते ह्या ठिकाणी आले तेव्हा अचानकपणे जे ब्राह्मण हत्येचं पाप होतं, जो दोष होता तो त्यांना फॉलो करेनासा झाला, आणि म्हणून पुष्पक विमानातून प्रभू रामचंद्र इथे खाली उतरले आणि त्यांनी शिवाची मनोभावे प्रार्थना केली आणि भगवान शंकराला विचारलं की असं कसं की ह्याच जागेला कसं येत नाहीये। तर मग शंकर बापांनी त्यांना सांगितलं की ह्याप्रमाणे म्हणजे जसं इथे आहे मंदिर तशीच तू अजून 4 शिवलिंगांची स्थापना कर। त्यातलं एक आपण मगाशीच बघितलं मुन्नारला, दुसरं आहे नॉट मुन्नार मन्नावरीला, दुसरं आहे ते आहे रामेश्वरम, आणि अजून 2 स्वतः प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेली शिवलिंग आहेत। पण त्यांना जिथे शंकरांनी प्रत्यक्ष सांगितलं ती ही जागा मुन्नेश्वरम, आणि ही जागा चिलाव मध्ये आहे। आणि मगाशी आपण जी जागा बघितली मन्नार ही इथनं एक साधारण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। शिव कहे पहले राम जपो, दोनों एक दूजे के उपासक संग दोनों का नाम जपो। राम और शिव दुई तन एक प्राण, दो भगत दो भगवान। जय शिव राम जय जय शिव राम, हरि संग हरि को करे प्रणाम। यानंतर डे 1चा मुक्काम चिलावमध्येच न करता आम्ही आता निघालो आहोत सिग्रियाला। सिग्रियाला जाताना वाटेवरच म्हणजे सिग्रियाला पोचायच्या साधारण एक अर्धा तास आधी एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे डंबुला म्हणून, म्हणजे बुद्धांचं केव्ह मधलं मंदिर आहे इथे। या ठिकाणचं तिकीट आहे पर पर्सन 2000 श्रीलंकन रुपीज, आणि इथे बऱ्यापैकी चढून जायला लागतं। साधारण इथे आत लागणारा वेळ हा अर्धा ते पाऊण तास आहे, डिपेंडिंग अपॉन युअर लाइकिंग। वी स्टेड ॲट सिग्रिया होमस्टे। हे छोटंसं घरगुती असलेलं पण तरीही अतिशय स्वच्छ असलेलं असं होमस्टे होतं। इथलं फूडही खूप अमेझिंग होतं। बाकीचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर बघा। आवर डे एंडेड विथ डिनर ॲट 65 सिग्रिया, अ फॅमिली ओन्ड रेस्टॉरंट आहे आणि एक 5 ते 6 टेबल्स एवढी याची कॅपॅसिटी आहे। व्हेरी ऑथेंटिक श्रीलंकन फूड वी हॅड हिअर, सो वी विल डेफिनेटली रेकमेंड दिस whenever you come to Sigiriya.
दिल के भी दिल में है तू।